नवी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये तीव्र झालेला शिंदे विरुद्ध नाईक वाद हा पुन्हा उफाळलाय। नगरविकास खात्यावरती टीका करणाऱ्या गणेश नाईक यांना खासदार श्रीकांत शिंदे यांनी आव्हान दिलंय। लढण्याची खुमखुमी असेल तर कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये लढा असं श्रीकांत शिंदे म्हणाले। या वादात शिंदेंची लढायचं असेल तर स्वगृही परता असा प्रेमाचा सल्ला संजय राऊतांनी गणेश नाईकांना दिलाय। ठाणे जिल्ह्यात शिंदे नाईक वाद पुन्हा उफाळला। नगरविकास खात्यावर गणेश नाईकांचा संताप। खुमखुमी असेल तर कल्याणातून लढा, श्रीकांत शिंदेंचं आव्हान। शिंदेंशी लढायचं असेल तर नाईकांनी स्वगृही परतावं, संजय राऊतांचं विधान। नवी मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचा टांगा पलटी करणारे गणेश नाईक निकालानंतर अधिक आक्रमक झालेले दिसतात। नवी मुंबईत येऊन आव्हान देणाऱ्या शिंदे शिवसेनेच्या शंभूराज देसाईंना साताऱ्यात जाऊन टांगा पलटी करण्याचं आव्हान गणेश नाईकांनी दिलंय। इतकंच नाही तर नवी मुंबईतील भूखंड परत करावे यावरून त्यांनी एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्यावर जोरदार टीका केली आहे। मंत्रिपद काय चाटायचं का असा सवाल करत गप्प बसण्यासाठी मंत्रिपद स्वीकारलेलं नाही अशी टिप्पणीही त्यांनी केली आहे। श्रीकांत शिंदे यांनाही कल्याण मतदारसंघातून माजी करून टाकू असंही वक्तव्य त्यांनी केलंय। आमच्या नवी मुंबईच्या प्रचाराच्या वेळेला इथला पालकमंत्री आला होता। कुठे काय मी पालकमंत्री बोलत, मालकमंत्री काय बोलला होता, आमच्या नेत्याचं असं केलं, मी तुला परवानगी देतो, गणेश नाईकचा टांगा पलटी करून दाखव तुझ्यात हिंमत असेल तर। काय बोलून गेला। मी त्याला विचारलं मग राज्य कोण, शिवसेनेचं महापौर होणार, मग कोणा झाला महापौर? सगळे हरामाचे पैसे जनतेने ठोकरले। पक्षाच्या शिस्तीचा, प्रशासन शिस्तीचा मी भोगता आहे, परंतु ज्या गोष्टी करता गणेश नाईक त्या ठिकाणी आमदार झाला, मंत्री झाला, ते जर का त्या ठिकाणी जनतेकरता मी बोलू शकलो नाही आणि ते जर मिळवू शकलो नाही, ते मंत्री परत का चाटायचे का? म्हणजे बाब असे की मंत्रीपद पक्षाने दिलं, पक्षाचा आम्ही आभारी आहे, परंतु ह्याचा अर्थ ते पक्ष मुका होऊन त्या ठिकाणी गप्प बसण्याकरता मंत्रिपद मी स्वीकारलेलं नाही। गणेश नाईक यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर आता शिंदे शिवसेनेचे नेतेही प्रत्युत्तर देताना दिसतात। गणेश नाईक यांना खुमखुमी असेल तर 2029 साली ठाणे आणि कल्याणमधून विरुद्ध लढा असं आव्हान श्रीकांत शिंदेंनी दिलं। जर जास्त खुमखुमी असेल तर येणाऱ्या लोकसभेमध्ये कल्याण लोकसभा किंवा ठाणे लोकसभा जिथे उभं राहायचंय तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला, ओपन चॅलेंज, कळलं? तर जिथे उभं राहायचं तिकडे उभं राहा। डॉक्टर श्रीकांत शिंदे जे आहे ते तुमच्या समोर उभं राहील, तर तिथे जे आहे एक कॉर्पोरेशन घेऊन वल्गना करणं, अरे येणाऱ्या काळामध्ये जर काही खुमखुमी राहिली असेल तर ती पूर्ण करायची तयारी जी आहे ही आमची नक्कीच आहे। शिंदे शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनीही गणेश नाईकांवर निशाणा साधलाय। मंत्री गणेश नाईक हे वनमंत्री आहेत। मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू आहे, ज्यामुळं जनावरांचा त्रास होतो। कोकणातल्या शेतकऱ्यांनी शेती जवळपास या जनावरांच्या त्रासामुळे सोडलेली आहे। लाकूड तोड एवढ्या मोठ्या प्रमाणात चालते की ती वनमंत्र्यांच्या परवानगीनं चालली आहे का असा प्रश्न पडायला लागलाय। वन राहिलीच नाहीत तर वनमंत्री काय कामाचे? जसे नवी मुंबईचे डोंगर पोखरले तसे आता जंगल पोखरले जातात। सगळे विषय गंभीर आहेत, पण सध्या वनमंत्री स्वतःला TRP मिळवण्यासाठी व्यस्त दिसत आहेत। तर गणेश नाईक यांच्या या दिव्यातले तेल संपते आहे अशी टीका खासदार नरेश म्हस्केंनी केली आहे। गणेश नाईक यांच्या लोकप्रियतेच्या दिव्यातलं तेल संपलंय। आता तो त्यांचा जो दिवा आहे तो विझायला लागलाय आणि दिवा विझताना फडफडतो तशाच पद्धतीने ते फडफडत आहेत। ह्याच एकनाथ शिंदे साहेबांच्या रणनीतीमुळे त्यांची स्वतःची दोन्ही मुलं माझी नाव लावतायत। या संघर्षावर संजय राऊतांनीही भाष्य केलंय।
शिंदेंना आव्हान द्यायचं असेल तर स्वगृही म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेत या असं आवाहन संजय राऊतांनी गणेश नाईकांना केलंय. माझा गणेश नाईक यांना एक प्रेमाचा सल्ला आहे. भारतीय जनता पक्षात राहून तुम्हाला या प्रवृत्तीशी लढता येणार नाही, कारण या प्रवृत्तीला छुपा पाठिंबा शेवटी फडणवीस आणि अमित शहाचा आहे. भारतीय जनता पक्षाबरोबर राहून तुमची ही लढाई ही टोकाला जाणार नाही. त्याच्यामुळे गणेश नाईक यांनी पुन्हा स्वगृही यावं, शिवसेनेत यावं आणि या लढाईचे रणशिंग फुंकावं. विजय गणेश नाईकांचाच. ठाणे जिल्ह्यावर राजकीय वर्चस्वातून एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात वाद आहे. एकनाथ शिंदेंना शह देण्यासाठी भाजपनं गणेश नाईक यांना बळ दिल्याचं सांगण्यात येतंय. आता शिंदे विरुद्ध नाईक या संघर्षात पुढे काय घडणार हे पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.